झालं का पेपर? पेपर झाले, आता पुस्तक जमा करायचे. तर शाळेतच पुस्तकं मिळतात ना, तर शाळेत पुस्तकं माघारी सगळी जमा करायची आणि परत पुढच्या वर्षी अजून मिळतात. तर जुनी मिळतात का नवीन? काय काय जुने असतात, काय काय नवीन. हां, जास्त खराब झाले असलं तर ते नवीन मिळतंय, नाहीतर मग जुनी मिळतात. आता जमा करून आज आलं की झालं. मग लागल्या सुट्ट्या तशा लागलेल्याच आहेत, 2 दिवस झाले. फक्त ते राहिलं होतं जमा करायची तेवढी पुस्तकं. बरं, न्या. सगळी घेतलीस का? तरी आहे तर ना, नगरपालिकेच्या बायकांना झाडं काढण्यासाठी आलं तर रोज नाहीत, म्हणजे येतात कधी कधी आणि झाडून काढून जातात. उन्हामुळे ना त्यांना ताण पण खूप लागली होती. मग त्या काकूनी पाणी मागितलं. मग अक्षला म्हटलं तेवढं पाणी त्यांना देऊन नये. तर त्यांनी पाणी पिलं आणि तिथं सावली होती ना, मग त्याने जेवणसुद्धा इथं बसून केलं. तर चुलीवरती चपात्या केल्या आणि झालं. आता एकच भाकरी म्हणलं करावी. आणि तनून बघा केवढं तेल सांडून इथं ठेवलं, काल आणलं नाही. तर आता पाय घसरून कोणतर पडायचं, तर आता हे पुसून असं निघत नाही, तर कागदानं पुसून टाकलं, त्याच्यात पण निघणं झाले. आता थोडंसं नाहीतलं पीठ टाकून काढायचं, त्याशिवाय निघत नाही. आता म्हणजे एकच भाकरी करावी. चपात्या मी लाटल्या, तनून भाजून घेतले, त्यामुळे झालं पटकन. काल आणलं नाही तेल, तर वतलं आहे ना. चुकून सांगितलं. पप्पा माझ्या नावानं वरडते, संपवतेस तेल हो म्हणून. हा हा, वतायचं तेल आणि बिना तेलाच्या परत करायच्या, द्यायचं वतून. मग चालतंय की. चला आता भाजी तेवढी करायची राहिली. आता भाजी करायची. बघ निघलं की नाही. पीठ टाकल्याशिवाय तेलकटच निघतच नाही, ते तेल सांडलेलं. अजून चोळ म्हणजे अजून थोडंसं घे, थांब, थोडंसं घे अजून. त्यानं अजून चोळ, थोडंसं घे अजून. सांडलंयस की तूच. तेच पुसायला सांडलंय म्हणल्यावर आता काय नसतं. मी सांगितलं, तुम्ही कोण सांगितलं तरी मी हो मी पुसणार होती. मला पुसायचं. चला. तरी साल काढायचं आणलंय, किती वर्ष झालंय आणून. तर फिरवून याचं बदलायला पण येते बरं का. बघा हे असं आहे, धार असं टोकाचं आहे. ही कशाचं आहे काय माहिती, है ना. हो काय. आणि ही एक असं आहे खरबुरीत एक आहे. आणि हे बघा, ही खरबुरीत आणि ही चपट असं आहे. तर साल 3 प्रकारचा आहे ह्याच्यात. मग झाले आता 4-5 वर्ष याला. डीमार्टमधनं सांगलीचे आणलं होतं, सांगलीला गेल्यावर मी. पण नीट निघत नाही म्हणून वापरतच नाही मी. आणि किती महाग आणलं होतं हे मी. निघणच झाले. आंब्याची साल काढून ना, आंबा खिसून घेणार आहे आणि डाळ कैरीची चटणी करायची. तर ना आपल्या ह्याच्यात अशी डाळ भिजवून ठेवली आहे मी, हरभऱ्याची. तर थोड्या वेळ भिजली ना, तरी 2-3 तास भिजायला लागते खरं. तर ज्येष्ठात की नाही, ब्राह्मणी लोकांच्यात ना हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो, मंगळवार शुक्रवार. सॉरी, ज्येष्ठात म्हणते, चैत्रा गौरीत. तर चैत्रा गौरीच्या वेळेला ही कैरीची चटणी देतात ना त्यांच्यात हळदी कुंकाच्या वेळेला. आणि कैरीचं पन्ह प्यायला देतात. अशी चटणी पण पडलं आणू, आणि कैरीची चटणी अशी देतात. तर लई छान लागते खायला. त्यांची छान होते, आपली एवढी त्यांची वेगळीच होती ती चटणी. तर मी कायम आधी जायची ना, त्यामुळे मला लई आवडायची. चपाती बरोबर खायला किंवा नुसती खायला, चपाती बरोबर सुद्धा भाजीसारखं खायला खूप छान लागते. तर आता आज ती करूया. तर आंबे होते दिलेले मॅडमने काल, तर म्हटलं करूया. हाय डाळ भिजत घातली. थोडा खराब
गाप निघाला म्हणून तुकडं करून घेतल्यात. अक्षूला आले, अक्षूने दिलं मला साल काढून. तर आता किसून घेते मी सगळं आंब. तर डाळ ना अशी मिक्सरमध्ये आधी फिरवून घेते मी आणि नंतर आपल्याला किसलेली कैरी टाकायची. तर ओबड धोबडच थोडंसं घ्यायचं आहे बरं का, एकदम बारीक नाही आपल्याला हे जे पेस्ट एकदम करायची. तर आता ह्यामध्ये मिरची, लसूण आणि कैरी टाकायची खिसलेली, लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या. परत फोडणी टाकायची अजून आपल्याला. तर खिसलंय आणि थोडंसं जे खिसायला येईना ना ते तसंच टाकलंय मी. तर आता मिक्सरला फिरतंय, होतंय बारीक. थोडंसं मीठ, साखर पण टाकणार आहे चवीपुरतं. तर काढून घेतले आता आणि ह्यावरती आता फोडणी टाकायची. तर थोडंसं तेल आणि जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी टाकायची. तो खूप छान लागतं बरं का, चपाती बरोबर सुद्धा छान लागते आणि आपलं तोंडी लावायला सुद्धा चपाती, भाजी, भाताबरोबर खूप छान लागते. नुसतं सुद्धा खायला इतकं छान लागते ना. कधी परत त्यात पण काय करायचं, आपण हेच डायरेक्ट ना ह्याच्यामध्ये पातेल्यात कढईत टाकून थोडंसं गरम केलं तरी पण चालते किंवा असं पण चालते. तर काय दोन्ही पद्धती करायला छान मस्त असं तयार झालं बरं का. आंबट, थोडंसं कैरीमुळं आंबट, साखर टाकल्यामुळं गोड आणि मिरचीमुळं तिखट. तर आंबट, गोड, तिखट अशी चव खूप छान येते. आता इथं लागलेली भेंडीची भाजी करायला. तर भाजी बघा बटाट्याची केली, म्हणजे चालू आहे करायची. तर काल मॅडमने नवीन तिखट केलं ते दिलं होतं ना, त्याची भाजी बनवायला लागली मी. तर खूप झणझणीत तिखट आहे, काल पण केली होती ना त्यामुळं माहिती आहे की तिखट आहे म्हणून. आता बटाट्याची भाजी म्हणलं थोडीशी पातळ करू. भेंडी वगैरे केली आहे मी आणि म्हटलं यांना लागते भाजी म्हणून करायला लागली. भात होता ती पण फोडणी टाकलाय आणि इथं कैरीची डाळ, ती चटणी केली आणि बटाटा